नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुनील भागवत. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आजचा आपला टॉपिक आहे हायेस्ट कॉमन फॅक्टर अँड लोएस्ट कॉमन मल्टिपल. जर तुम्ही अजूनही माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर खाली असलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा व लेटेस्ट नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. चला तर आजचा आपला टॉपिक सुरू करू, ज्याचे नाव आहे एचसीएफ अँड एलसीएम. लुक ॲट द पिक्चर. आय हॅव 12 पेडास. आय हॅव टू पुट देम इन इक्वल ग्रुप so that no pedas is left over. How many pedas must have put in each group? Putting into group means dividing. None left over means that the remainder will be 0. 12 is divisible by 2, so we can make group of 2. 12 is also divisible by 3, so we can make group of 3. We can also make group of 4. Can we make group of 5? No, because 12 is not divisible by 5. We can divide 12 by 6, so group of 6 can be made. We cannot make group of 7, 8, 9, 10 or 11 because we cannot divide 12 by any of these numbers. We could make one group of 12 and give it to one person, or we could give 12 people one peda each. 12 is exactly divisible by 1, 2, 3, 4, 6 and 12, which means the remainder is 0. These numbers are called divisor or factors of 12. When the division of a dividend leaves no remainder, the dividend is said to be a multiple of the divisor, and the divisor is said to be a factor of that dividend. म्हणजेच ज्या डिव्हिजनमध्ये डिव्हायडंटला डिवायझरने डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 0 येतो, अशा डिव्हायडंटला त्या डिवायझरचा मल्टिपल म्हणजेच विभाजक असे म्हणतात व डिवायझरला त्या डिव्हायडंटचा फॅक्टर म्हणजेच विभाज्य असे म्हणतात. साधे सरळ, डिवायझर हा फॅक्टर असतो तर डिव्हायडंट हा मल्टिपल असतो. फॉर एक्झाम्पल, हिअर 20 is a multiple of 5 but 21 is not. म्हणजेच 20 हा 5 च्या मल्टिपल मध्ये येतो, याचाच अर्थ 5 च्या टेबल मध्ये येतो, पण 5 च्या टेबल मध्ये 21 येत नाही, म्हणून 21 हा 5 चा मल्टिपल नाहीये. तसेच 5 च्या टेबल मधील सर्वच नंबर 5 ने कंप्लीट डिवाइड होतात, म्हणजेच रिमाइंडर 0 येतो, म्हणून 5 ला त्या सर्व नंबरचा फॅक्टर आहे असे म्हणतात. साधे सरळ, 20 हा 5 चा मल्टिपल आहे तर 5 हा 20 चा फॅक्टर आहे, पण 21 हा 5 चा मल्टिपल नाहीये, म्हणून 5 हा 21 चा फॅक्टर नाहीये. आता आपण पुढील एक्झाम्पल बघू. फॉर एक्झाम्पल, 84 chalk sticks can be divided into group of 6. हे सांगण्यासाठी आपल्याला 84 ला 6 ने डिवाइड करून बघावे लागेल. जर रिमाइंडर 0 आला तरच आपण 84 chalk sticks 6 ग्रुप मध्ये डिवाइड करू शकतो. चला तर डिव्हिजन करू. 84 डिवायडेड बाय 6. डिव्हिजन कशी करतात हे आपण डिव्हिजन पार्ट 1 या टॉपिक मध्ये बघितले आहे. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर जाऊन तो बघा. चला तर सुरुवात करू. 6 1 जा 6. क्वोशंट आला आहे 1 आणि रिमाइंडर 8 - 6 इज इक्वल टू 2. वरचा 4 खाली येईल, मग आपला नंबर झाला आहे 24. 6 1 जा 6, 6 2 जा 12, 6 3 जा 18, 6 4 जा 24.
तर आपला क्वोशंट आला आहे 4 आणि रिमाइंडर 24 मायनस 24 इक्वल टू 0 आला आहे. म्हणजेच 84 हा 6 ने कंप्लीट डिवाइड होतो आहे. 84 can be divided exactly by 6 and the quotient is 14. Thus, we can make 14 group of 6. म्हणजेच आपण 84 चॉपस्टिकचे 6 असे 14 ग्रुप तयार करू शकतो. So, 84 is multiple of 6 and 6 is a factor of 84. Write the factor of the following number. 1. Write a factor of 8. First factor is 1. Keep in mind, 1 is always a factor of all numbers except 0. 2 is the second factor. Next, 3 is not completely divisible by 8. So, 3 is not a factor. Next, 4 is a third factor and 8 is a last factor. लक्षात ठेवा, प्रत्येक नंबरचे फॅक्टर हे त्याच्या हाफ नंबरपर्यंतच येतात. म्हणजेच 8चा हाफ हा 4 आहे, म्हणून 8चे फॅक्टर हे 4 पर्यंतच येतील. चला तर 4च्या पुढे ट्राय करून बघू. नेक्स्ट आहे 5. 5 ने 8ला डिवाइड होते का? नाही. नेक्स्ट 6 ने पण नाही. नेक्स्ट 7 ने पण नाही. म्हणून 5, 6, 7 हे 8चे फॅक्टर नाही. Example 2. Write a factor of 5. 5 has only two factors, 1 and 5, because 5 is a prime number. A number which has only two factors, 1 and the number itself, is called a prime number. Example 3. 14. Its factors are 1, 2, 7 and 14. Example 4. 10. Its factors are 1, 2, 5 and 10. Example 5. 7. It is also prime number and its factors are 1 and 7. Example 6. 22. Its factors are 1, 2, 11 and 22. फॅक्टर्स म्हणजे असे नंबर असतात की त्यांच्या टेबलमध्ये हा नंबर येतो. एक्झाम्पल 7. 25. इट्स फॅक्टर्स आर 1, 5 and 25. Example 8. 32. Its factors are 1, 2, 4, 8, 16 and 32. Example 9. 33. Its factors are 1, 3, 11 and 33. अशाच पद्धतीने तुम्ही बाकी नंबरचे फॅक्टर पण काढू शकता. 1 पासून ते त्या नंबर पर्यंत चेक करत जायचे की तो नंबर कोणत्या नंबरच्या टेबलमध्ये येतो. जर तो टेबलमध्ये येत असेल तर त्या नंबरचा फॅक्टर आहे आणि नसेल तर नाही. आता आपण एलसीएम ला सुरुवात करण्याआधी काही नंबरच्या डिव्हिजिबिलिटी टेस्ट बघणार आहोत. टू राईट द टेबल ऑफ 2. 2 1 2, 2 2 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, 2 6 12, 2 7 14, 2 8 16, 2 9 18, 2 10 20. या टेबलच्या युनिट डिजिटकडे लक्ष द्या. काय दिसते आहे? तर तुम्हाला काही एकसारखे नंबर दिसत आहे. 2, 4, 6, 8, 0. यावरून आपला एक रूल तयार होतो. दिस इज कॉल्ड टेस्ट फॉर डिव्हिजिबिलिटी बाय 2. इफ देर इज 0, 2, 4, 6 or 8 in the unit place, the number is multiple of 2 or is exactly divisible by 2. म्हणजेच ज्या नंबरच्या युनिट प्लेसला जर 0, 2, 4, 6 आणि 8 हे नंबर येत असेल तर
तो नंबर 2 ने डिव्हिजिबल असतो. To write the table of 5. 5 1 the 5, 5 2 the 10, 5 3 the 15, 5 4 the 20, 5 5 the 25, 5 6 the 30, 5 7 the 35, 5 8 the 40, 5 9 the 45, 5 10 the 50. आता ह्या टेबलच्या युनिट पोझिशनकडे बघा. तुम्हाला काय दिसते? तर तुम्हाला काही एकसारखे नंबर दिसत आहे, 5 and 0. यावरून 5 ची डिव्हिजिबिलिटी टेस्टचा रूल तयार होतो. एनी नंबर विथ 5 or 0 in the unit place is a multiple of 5 or is divisible by 5. म्हणजेच ज्या नंबरच्या युनिट प्लेसला जर 0 आणि 5 असेल तर तो नंबर 5 ने डिव्हिजिबल असतो. To write the table of 10. 10 1 the 10, 10 2 the 20, 10 3 the 30, 10 4 the 40, 10 5 the 50, 10 6 the 60, 10 7 the 70, 10 8 the 80, 10 9 the 90, 10 10 the 100. Test for divisibility by 10. Any number that has 0 in the unit place is a multiple of 10 or is divisible by 10. ज्या नंबरच्या युनिट प्लेसला 0 येतो तो नंबर 10 ने डिव्हिजिबल असतो आणि तो नंबर 5 ने पण डिव्हिजिबल असतो. See the table below. Number 63. Sum of the digit in the number is 6 plus 3 is equal to 9. Is the sum divisible by 3? Yes. Therefore, that number is divisible by 3. 872. Sum of the digit in the number is 8 plus 7 plus 2 is equal to 17. Is the sum divisible by 3? No. Therefore, the given number is not divisible by 3. 91. Sum of the digit in the number is 9 plus 1 is equal to 10. Is the sum divisible by 3? No. Therefore, given number is not divisible by 3. Next number 552. Sum of the digit in the number 5 plus 5 plus 2 is equal to 12. Is the sum divisible by 3? Yes. Therefore, given number is divisible by 3. Next number 9336. Sum of the digit in the number is 9 plus 3 plus 3 plus 6 is equal to 21. Is the sum divisible by 3? Yes. Therefore, the given number is divisible by 3. Next number 4527. Sum of the digit in the number is 4 plus 5 plus 2 plus 7 is equal to 18. Is the sum divisible by 3? Yes. Therefore, given number is divisible by 3. Divisibility test for 3. If the sum of the digit in a number is divisible by 3, then the number is divisible by 3. म्हणजेच कुठल्याही नंबरची डिजिटचे ॲडिशन केल्यानंतर येणारी टोटल जर 3 ने डिव्हिजिबल होत असेल तर तो नंबर 3 ने डिव्हिजिबल असतो. See the table below. Number 992. The number formed by the digit in the tens and unit place is 92. Divide the number by 4. Is it completely divisible? Yes. Is this number divisible by 4? Yes. Next number 7314. The number formed by the digit in the 10 and unit place 14. Divide the number by 4. Is it completely divisible? No. Therefore, that number is not divisible by 4. 6000
448. The number formed by the digit in the tens and unit place is 48. Divide the number by 4. Is it completely divisible? Yes. Therefore, that number is divisible by 4. Next, 8116. The number formed by the digit in the tens and unit place is 16. Divide the number by 4. It is completely divisible. Yes. Therefore, the given number is divisible by 4. Next, 7773. The number formed by the digit in the tens and unit place is 73. Divide the number by 4. Is it completely divisible? No. Therefore, that number is not divisible by 4. 3024. The number formed by the digit in the tens and unit place is 24. Divide the number by 4. Is it completely divisible? Yes. Therefore, the given number is divisible by 4. Divisibility test for 4. If the number formed by the digit in the tens and unit places of the number is divisible by 4, then that number is divisible by 4. म्हणजेच जर नंबरच्या टेन्स व युनिट प्लेसच्या डिजिटने तयार होणाऱ्या संख्येला 4 ने डिव्हिजिबल होत असेल तर तो नंबर 4 ने डिव्हिजिबल असतो. See the table below. Number 1980. Sum of the digit in the number 1 plus 9 plus 8 plus 0 is equal to 18. Divide the number by 9. Is it completely divisible? Yes. Is the sum divisible by 9? Yes. Therefore, that number is divisible by 9. Next number 2999. Sum of the digit in the number 2 plus 9 plus 9 plus 9 is equal to 29. Divide the number by 9. Is it completely divisible? No. Is the sum divisible by 9? No. Therefore, that number is not divisible by 9. Next number 5004. Sum of the digit in the number 5 plus 0 plus 0 plus 4 is equal to 9. Divide the number by 9. Is it completely divisible? Yes. Is the sum divisible by 9? Yes. Therefore, that number is divisible by 9. Next number 13,389. Sum of the digit in the number 1 plus 3 plus 3 plus 8 plus 9 is equal to 24. Divide the number by 9. Is it completely divisible? No. Is the sum divisible by 9? No. Therefore, given number is not divisible by 9. Next number 7578. Sum of the digit in the number 7 plus 5 plus 7 plus 8 is equal to 27. Divide the number by 9. Is it completely divisible? Yes. Is the sum divisible by 9? Yes. Therefore, given number is divisible by 9. Next number 69,993. Sum of the digit in the number is 6 plus 9 plus 9 plus 9 plus 3 is equal to 36. Divide the number by 9. It is completely divisible? Yes. Is the sum divisible by 9? Yes. Therefore, given number is divisible by 9. Divisibility test for 9. If the sum of the digit of a number is completely divisible by 9, then the number is divisible by 9. म्हणजेच जर नंबरच्या डिजिटची सम जर 9 ने डिव्हिजिबल होत असेल तर तो नंबर 9 ने डिव्हिजिबल असतो.
तसेच तो 3 ने पण डिव्हिजिबल असतो. Divisor and dividend. In the empty boxes, write the proper word: dividend, divisor, quotient, remainder. 4 is a divisor, 36 is dividend, 9 is a quotient, 0 is the remainder. When we divide 36 by 4, the remainder is 0. Therefore, 4 is a factor of 36 and 36 is a multiple of 4. आता आपण सुरुवात करत आहोत हायेस्ट कॉमन फॅक्टरला. To find the HCF of given number, we make a list of the factor of the numbers and find the greatest of the common factor. This is called factorization method. म्हणजेच कुठल्याही नंबरचे HCF फाइंड आउट करताना त्या नंबरच्या फॅक्टरची लिस्ट बनवायची व त्यातून ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर निवडायचा. Find the HCF of the following numbers. First, 45 and 33. First, find out the factors of 45. 1, 3, 5, 9, 15, 45. Let's find out the factors of 30. 1, 2, 3, 5, 6, 10, 15, 30. आता यातून आपल्याला कॉमन फॅक्टर्सची लिस्ट बनवायची आहे. तर चला बनवू. कॉमन फॅक्टर ऑफ 45 and 30 is 1, 3, 5, 15. यातील ग्रेटेस्ट कॉमन फॅक्टर आपल्याला चूज करायचा आहे आणि तो आहे 15. Highest common factor of 45 and 30 is 15. Highest common factor find out करताना पुढील स्टेप फॉलो करा. प्रत्येक नंबरचे फॅक्टर्स फाइंड आउट करा. नंतर त्यातील कॉमन फॅक्टरची लिस्ट बनवा व त्यातून हायेस्ट कॉमन फॅक्टर निवडा. आलेला हायेस्ट कॉमन फॅक्टर हा तुमचा नंबरचा HCF असतो. आता आपण लोएस्ट कॉमन मल्टिपल म्हणजेच LCM कसा काढायचा ते बघू. टू फाइंड द LCM ऑफ द गिवन नंबर्स, we write down the multiples of each of the given numbers and find the lowest of their common multiples. The LCM of two numbers cannot be bigger than their product. म्हणजेच LCM फाइंड आउट करताना प्रत्येक नंबरचे मल्टिपल्स लिहून घ्यायचे व कॉमन मल्टिपलची लिस्ट बनवायची आणि त्यातून लोएस्ट कॉमन मल्टिपल निवडायचा. फॉर एक्झाम्पल, फाइंड द LCM ऑफ 6 and 8. Write the multiples of 6. 6 1 the 6, 6 2 the 12, 6 3 the 18, 6 4 the 24, 6 5 the 30, 6 6 the 36, 6 7 the 42, 6 8 the 48, 6 9 the 54, 6 10 the 60. Multiples of 8. 8 1 the 8, 8 2 the 16, 8 3 the 24, 8 4 the 32, 8 5 the 40, 8 6 the 48, 8 7 the 56, 8 8 the 64, 8 9 the 72, 8 10 the 80. Write the common multiples of 6 and 8 are 24 and 48. The lowest common multiple of 6 and 8 is 24.
Next example, find the LCM of 13 and 6. Write the table of 13. 13, 26, 39, 52, 65, 78, 91, 104, 117, 130. Write the table of 6. 6, 12, 18, 24, 30, 36, 42, 48, 54, 60, 66, 72, 78, 84 up to. The common multiple of 13 and 6 are 78. Therefore, the lowest common multiple of 13 and 6 is 78. जोपर्यंत तुम्हाला एक तरी कॉमन मल्टिपल मिळत नाही तोपर्यंत तुमचा टेबल पुढे वाढवत जायचा आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, कुठल्याही नंबरचा एलसीएम हे त्याच्या प्रॉडक्ट पेक्षा मोठा नसतो. एलसीएम फाइंड आउट करताना पुढील स्टेप फॉलो करा. प्रत्येक नंबरचा टेबल लिहून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यातून कॉमन मल्टिपलची लिस्ट बनवायची व त्यातून लोवेस्ट कॉमन मल्टिपल चूज करायचा. आलेला कॉमन मल्टिपल हा तुमचा लोवेस्ट कॉमन मल्टिपल असेल. लेट्स ट्राय सम एक्झाम्पल्स. फाइंड द एचसीएफ ऑफ फॉलोइंग नंबर्स. एक्झाम्पल 1 9, 15. एक्झाम्पल 2 2, 3, 5. Example 3 12, 28. Example 4 15, 20. Example 5 8, 11. Example 6 20, 25. Example 7 16, 24, 40. Find the LCM of the following numbers. Example 1 6, 8. Example 2 24, 36. Example 3 48, 24. Example 4 81, 99. Example 5 39, 25. Example 6 150, 225. Example 7 18, 15. Example 8 8, 12. Example 9 25, 75. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. जर तुम्हाला कुठलाही पाठ समजला नसेल तर मला कमेंट करा. Thank you for watching this video.